टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज करमाळ्यामध्ये मनोहरपंत चिवटे यांचे त्यांच्या अभिष्ट चिंतन कार्यक्रमासाठी मंत्री भरतभूत सेठ गोगावले हे आलेले आहेत। काय सांगाल, आज करमाळ्याचे ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आलाय। प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू, तुम्ही एका स्टेजवरती आहात, त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा मुद्दा उचलला होता। नेमकं कर्जमाफीवरती शासनाकडून काय धोरण असणार आहे? कर्जमाफीचा जो मुद्दा उचललाय तो त्यांचा योग्य चुकीचा काही नाही आहे आणि आमचं सरकार त्याला सकारात्मक आहे, काही काळजी कारण नाही। सध्या लाडक्या बहिणी घासत आहेत, त्याच्यामुळे जरा आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे चाललेलो आहोत। परंतु आम्ही आज आमच्या छोटे दादांना शुभेच्छा द्यायला आलोय। त्याचं अभिष्ट चिंतन 85 वर्ष त्यांना शतायुष्य व्हावं यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आमच्या सभेत आलेले आमचे बच्चू कडू असतील, आमचे संभाजी महाराजांचे कादंबेकर, आमचे विश्वासराव पाटील साहेब असतील, आमचे सर्व पदाधिकारी आहेत, ते सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, आमच्या महिला आघाडीच्या आणि इतर सगळे मान्यवर मंडळी आज आलेले आहेत की आमच्या बाबांना शतायुष्य व्हावं। आज प्रतापराव जाधव मगाशी येऊन गेले वृंदावनाचं उद्घाटन करून, आता आम्ही यांचं हे करून आम्हाला इथून पुढे जायचं आहे। पण चांगलं आहे, कारण महेश आणि मंगेश हे दोन सुपुत्र जे काय आरोग्याचं काम करतायत, संघटनेचं काम करतायत आणि चांगल्या माणसाच्या पोटी चांगली मुलं जी जन्मलेली आहेत, आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे। शिंदे साहेबांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचं एवढं मोठं काम मंगेशने केलेलं आहे आणि महेश हा इतर काही इकडचं गोष्टी सांभाळतो। त्यासाठी बाबांचं जे काय मार्गदर्शन आहे ते असंच लाभण्यासाठी त्यांनी शतायुष्य व्हावं हे आमच्या सगळ्यांच्या मनोकामना। परंतु बच्चू कडूंकडून कर्जमाफीची नेमकी तारीख जाहीर करावी अशी मागणी होती। बच्चू कडू आमचा वेगळा माणूस आहे, ते वेगळं रसायन। आता त्याची आमची एक मीटिंग लावायची आहे। आम्हाला रायगडला त्यांनी उपोषण केलं होतं, परंतु आम्ही जाऊन ते उपोषण सोडलं होतं। आता मी एक बैठक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बच्चू कडू आमच्या समेत जे काय त्यांच्या मागण्या म्हणजे दुसऱ्यासाठी वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे की जे अपंगांसाठी गेली अनेक वर्ष प्रहारच्या माध्यमातून जे काही काम चालू आहे आणि त्यासाठी की अपंगांना पेन्शन थोडी वाढ मिळावी, त्यांना काही सोयी सुविधा मिळाव्यात किंवा अनेक काही ज्या काही गोष्टी आहेत, यासाठी त्यांचं म्हणणं आहे की जे निराधार आहेत, म्हणजे अपंग हा खरं म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहतो आणि त्यांना जरा थोडंसं व्यवस्थित मानधन जर मिळालं तर त्याला जरा काही लोक सहकार्य करतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग आम्हाला त्याची समज। त्यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ज्या आहेत, जर सरकारमध्ये दम असेल तर बॅलेट पेपर घ्यावं अशी देखील मागणी त्यांनी आपण येण्यापूर्वी केलेली आहे। बच्चू कडू काही मागणी करू शकतात आणि त्यांची मागणी तुम्हाला कल्पना आहे, पण आम्ही महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांच्या मागणीला लगेच होकार नाही देणार, कारण आम्हाला तो विचार करावा लागेल। परंतु आता वातावरण पण तसं बदलत चाललेलं आहे, हरकत नाही आहे। त्यांनी प्रत्येक आपापली मागणी करतो, कारण त्यांना काही अनुभव त्यांच्या मतदारसंघामध्ये आले असतील, येऊ शकतात, तो भाग वेगळा आहे। परंतु आता महायुतीमध्ये आम्ही काम करतोय, त्याच्यामुळे बच्चू कडूंनी मागणी केलेली आहे, त्याचा विचार केला जाईल, लगेच आम्ही त्याला संमती नाही देणार। आपण पाहतोय की बच्चू कडू यांनी जे बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी केली त्याबाबत आम्ही विचार करू अशी जी प्रतिक्रिया आहे ती भरत सेठ गोगावले यांनी दिलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।